आणि पुन्हा एकदा बातमी येते दिल्ली स्फोटासंदर्भामधल्या। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीवर आता छापा टाकण्यात आलेला आहे। या युनिव्हर्सिटीशी संबंधित काही प्राध्यापक आणि विद्यार्थी संशयाच्या भोवऱ्यात आहेत। युनिव्हर्सिटीमधील 52हून अधिक लोकांची चौकशी इथे करण्यात आली आहे। 5 जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे। दिल्ली स्फोट प्रकरणात फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीवर हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त छापा टाकलाय। या युनिव्हर्सिटीशी संबंधित काही प्राध्यापक आणि विद्यार्थी दिल्ली बॉम्बस्फोटानंतर संशयाच्या रडारवर आहेत। अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरण आणि दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित संशयितांची शोधाशोध आणि चौकशी सुरू आहे। फरीदाबाद पोलिसांनी युनिव्हर्सिटीमधील डॉक्टर मुजम्मिल यांच्यासोबत काम करणाऱ्या प्राध्यापक, विद्यार्थी आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांची चौकशी केली आहे। युनिव्हर्सिटीमधील 52हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे। फरीदाबाद पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली। डॉक्टर शाहीन, डॉक्टर उमर आणि डॉक्टर मुजम्मिल हे तीनही वरिष्ठ डॉक्टर आहेत, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। या युनिव्हर्सिटीमधील 40% डॉक्टर काश्मीरमधील आहेत। जाणून घेऊयात ही अल फलाह युनिव्हर्सिटी नेमकी कुठे आहे। 70 एकरमध्ये पसरलेलं हे विद्यापीठ आहे। फरीदाबादच्या धौज या ठिकाणी अल फलाह युनिव्हर्सिटी आहे। अरावलीच्या पायथ्याशी 70 एकरात अल फलाह युनिव्हर्सिटी आहे। अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टची अल फलाह युनिव्हर्सिटी आहे। अल फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर आहे। अल फलाह रुग्णालय जे 650 खाटांचं धर्मादाय रुग्णालय आहे। जम्मू काश्मीर पोलिसांनी अनंतनाग या ठिकाणी डॉक्टर आदिल अहमद राठरला अटक केली। डॉक्टर शाहिनाला दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे। गुजरात एटीएसने 7 नोव्हेंबरला हैदराबादच्या डॉक्टर अहमद मुहियुद्दीनला अटक केली, तर 10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून काश्मीरचा डॉक्टर मुजम्मिल शकील याला अटक झाली। डॉक्टर उमरची आई आणि त्याच्या 2 भावांना देखील अटक करण्यात आली आहे। दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील स्फोटामागे व्हाईट कॉलर मॉड्यूल असल्याचं दिसून येतं। दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टरांचं कनेक्शन असल्याचं समोर येत आहे। दहशतवादी हल्ल्यामध्ये डॉक्टरांचा संबंध असल्याचा देखील संशय आहे। डॉक्टर उमर मोहम्मद पुलवामाचा रहिवासी, डॉक्टर मुजम्मिल शकील पुलवामाचा रहिवासी, डॉक्टर आदिल राधर अल फलाह रुग्णालयामध्ये डॉक्टर मोहियुद्दीन फरीदाबादमध्ये कामाला, डॉक्टर शाहिना जम्मू काश्मीरची डॉक्टर फरीदाबादमध्ये कामाला। दिल्ली स्फोटामागे व्हाईट कॉलर मॉड्यूल। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटात व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन पाहायला मिळतंय, कारण यात 1-2 नव्हे तर 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर येत आहे। दिल्लीत स्फोटापूर्वी जम्मू काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत 2 ठिकाणाहून 2900 किलो आयईडी बनवण्याचं केमिकल, शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला। ही कारवाई जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवात उल हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित आंतरराज्य नेटवर्कचा छडा लावण्यासाठी झाली। तपास यंत्रणांची कारवाई आणि दिल्ली स्फोट याचा थेट संबंध आहे। या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांचा संबंध समोर येत आहे। प्रत्येक पुरावा कुठल्या ना कुठल्या डॉक्टरशी जोडला जात आहे। डॉक्टर उमर मोहम्मद, स्फोटातील I-20 कार पुलवामातील डॉक्टर उमरच्या नावावर आहे। स्फोटावेळी तो कारमध्येच होता। डॉक्टर आदिल अहमद, जम्मू काश्मीर पोलिसांनी अनंतनाग इथे डॉक्टर आदिल अहमद राठरला अटक केली। तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होता। त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफल सापडली। त्याचा जैश आणि अन्सार गजवात उल हिंदशी संबंध आढळला। डॉक्टर शाहिना शाहिद, फरीदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहिनाचाही दिल्ली स्फोटाशी संबंध। भारतात महिलांची जैश संघटनेसाठी भरती करण्याची शाहिनावर जबाबदारी होती। जमात उल मोमिनत ही जैशची महिला शाखा आहे। मसूद अझहरची बहीण या महिला शाखेची प्रमुख आहे। 7 नोव्हेंबरला लखनौच्या महिला डॉक्टर शाहिना शाहिदच्या कारमधून कॅरोम कॉक नावाची असॉल्ट रायफल सापडली। महिला डॉक्टर शाहिना शाहिद फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीत कार्यरत आहे।
डॉक्टर अहमद मोहिउद्दीन. गुजरात ATSनं 7 नोव्हेंबरला हैदराबादच्या डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यदला अटक केली. त्यानं चीनमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि रिसिन नावाचं विषारी रसायन तो तयार करत होता. त्याने दिल्लीच्या आझादपूर मंडी, अहमदाबादच्या नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनौच्या RSS कार्यालयाची रेकी केली होती. डॉक्टर मुझम्मिल शकील 10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून काश्मीरचा डॉक्टर मुझम्मिल शकील याला अटक झाली. तो अल फलाह युनिव्हर्सिटीत शिकवत होता. त्याच्याकडून 360 किलो अमोनियम नायट्रेट आणि 2563 किलो स्फोटकं जप्त केलीत. त्याचा जैशशी संबंध आहे आणि तो श्रीनगरमध्ये दहशतवादी पोस्टर लावण्यात सामील होता. I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद असण्याची शक्यता आहे. DNA चाचणी करून तो डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी केली जाणार आहे. तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीने उमरने ब्लास्टचा कट रचला अशी सूत्रांकडून माहिती मिळते. दिल्लीतील I-20 कारमध्ये फिदायीन स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुंदरी मस्जिद जवळ पार्क होती. पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटांनंतरच हा स्फोट झाला. सुन्हरी मस्जिद जवळील रस्त्यावरून जाताना कार CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ह्युंदाई I-20 कारमध्ये विस्फोटक होतं अशी माहिती आहे. फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी कनेक्शन असल्याचा संशय आहे. I-20 कारने 10 तास 48 मिनिटांमध्ये दिल्लीमधील कोणकोणत्या भागामध्ये प्रवास केला ते आपण पाहूया. लाल किल्ल्याजवळ स्फोट प्रकरणातील I-20 कार सकाळी 8 वाजता बदरपूर टोल नाक्यावरून दिल्लीत दाखल झाली आणि संध्याकाळी 6:52 स्फोट झाला. फरीदाबादमधून खरेदी केलेल्या या कारचे संबंध काश्मीर, लखीमपूर आणि गुजरात पर्यंत जोडलेले आहेत. या कारनं स्फोटाच्या आधी 10 तास 48 मिनिटं राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी प्रवास केला. या संदर्भात स्पेशल सेलनं 100हून अधिक CCTV फुटेज तपासले आहेत. 8:20 ओखला औद्योगिक क्षेत्राजवळील पेट्रोल पंपावर ही कार दिसली. चालकानं काही वेळ याच ठिकाणी कार थांबवली होती. CCTV फुटेजमध्ये कारची नंबर प्लेट स्पष्ट दिसून आली. सुमारे 7 तासांनंतर I-20 कार सुनहरी मशिदीजवळच्या पार्किंग क्षेत्रात आली. याच ठिकाणी कार सुमारे 3 तास उभी होती. संध्याकाळी 6:48 कार पार्किंगमधून बाहेर पडली आणि काही वेळानंतर दर्यागंज आणि काश्मीरी गेटच्या दिशेनं निघाली. कार पार्किंगमधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 4 मिनिटात स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला. स्फोटाच्या आवाजानं जुन्या दिल्लीचा परिसर हादरला. पोलीस, अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्पेशल सेलनं दर्यागंज, काश्मीरी गेट, सुनहरी मशिदीच्या आसपासच्या कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यानंतर पार्किंगमधून बाहेर आल्यानंतर ही कार काश्मीरी गेट आणि सुभाष मार्गाच्या दिशेनं गेली. स्फोटात वापरली गेलेली I-20 कार फरीदाबादमधील आहे. रॉयल कार झोन नावाच्या शोरूम मधून ही कार खरेदी करण्यात आली होती. पोलिसांनी डीलरशिपच्या नंबरवर संपर्क साधला असता फोन बंद आढळला. आता शोरूम मालक आणि त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या रडारवर 13 संशयित आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांनी आमिर नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याची सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित व्यक्ती स्फोटापूर्वी दिल्लीत होता आणि कारच्या संपर्कात आला होता असा संशय यंत्रणांना आहे. पूरा देश उनके साथ खड़ा है. मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था. हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी. इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा.